चित्रपट हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम असतं आणि या माध्यमातून जर इतिहासाचं दर्शन होत असेल तर ती खरोखरच एक उल्लेखनीय बाब आहे। म्हणून छत्रपती संभाजीराजांचा छावा चित्रपट निघत असताना आम्ही माननीय दिग्दर्शकांचं अभिनंदनच केलं, परंतु हे होत असताना काही आक्षेपार्ह गोष्टी त्या चित्रपटामध्ये होत्या। इतिहासाची मोडतोड केलेली होती, इतिहासाचं विकृतीकरण केलेलं होतं। जसं महाराणी सोयराबाईंचं प्रकरण असेल, सन्माननीय गणोजी शिर्केंचं प्रकरण असेल, असे विविध प्रकरणं होते, त्यावर आक्षेप नोंदविला गेला होता। त्यावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या। तशीच संभाजी ब्रिगेडने सुद्धा सांगितलं होतं की इतिहासाची मोडतोड, इतिहासाचं विकृतीकरण संभाजी ब्रिगेडला कधीच सहन होणार नाही। त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर गेला पाहिजे, चित्रपटाद्वारे का जाईना परंतु सत्य इतिहास गेलाच पाहिजे। आणि या भूमिकेतनं सेन्सर बोर्डाची सुद्धा तीच अत्यंत मोठी जबाबदारी होती की त्यांनी वेगवेगळे संदर्भ तपासून घेतले पाहिजे होते, किंबहुना वेगवेगळ्या इतिहास संशोधकांना ते चित्रपट तयार झाल्यानंतर दाखवायला पाहिजे होता। आम्ही वेळोवेळी त्यांना नावं सुचवली होती की डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, इंद्रजित सावंत असतील, अशोक राणा सर असतील, चंद्रशेखर शिखरे असतील, गंगाधर बनबरे असतील, मामा देशमुख सर असतील, पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, असे अनेक लोक आहेत की जे इतिहासावर अभ्यास करतात, सत्य इतिहासाचं दर्शन लोकांना घडवतात। आणि मग सत्य इतिहास जर समाजासमोर आणायचा असेल तर या इतिहासकारांना ते दाखवल्या पाहिजे होतं। परंतु चुकीचा इतिहास लोक समाजाच्या आणि सर्व इतिहासप्रेमीच्या माथी मारण्याचं काम जर हे चित्रपट करत असेल तर संभाजी ब्रिगेडला याला तीव्र विरोध आहे। आणि आज या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट जर जाऊ द्यायचा असेल, आपल्याला दाखवायचा असेल, हे दाखवलाच पाहिजे, परंतु हा सत्य इतिहास दाखवला पाहिजेत। यामध्ये जे काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्या तात्काळ काढल्या पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही सेन्सर बोर्डाला भेटलेलो आहोत। सेन्सर बोर्डाने सुद्धा याच्यावर आमची नोंद घेतली पाहिजे आणि जर असं झालं नाही तर आम्हाला आमच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करावं लागेल। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।